हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. सो फ्रेंड्स, आपण BSc कम्प्युटर सायन्स या कोर्सचा ग्राफ थ्री या सब्जेक्टला स्टार्टिंग केली होती. ओके, तर आपण फर्स्ट चॅप्टर बघितला होता ज्याचं नाव आहे अन इंट्रोडक्शन टू ग्राफ. तर आपलं प्रिव्हियस लेक्चर काय होतं? फर्स्ट लेक्चर होतं. आज आपलं सेकंड लेक्चर आहे. ओके, ॲज पर न्यू सिलेबस. तर बघा, वन मिनिट. तर बघा, आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 2 आहे. तर या लेक्चरमध्ये आपल्याला डिग्री ऑफ ग्राफ आणि डिग्री ऑफ व्हर्टेक्स याचा स्टडी करायचा आहे. ओके, लेट्स स्टार्ट नाव. तर बघा, या अगोदर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं होतं याचा थोडा ओव्हरव्ह्यू घेऊया. ओके, तर बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ग्राफ म्हणजे काय हे बघितलं होतं. ग्राफ काय कन्सिस्ट करतो? व्हर्टेक्स आणि एज कन्सिस्ट करतो. त्यालाच आपण ग्राफ कसं म्हणतो. आपण काय एक्झाम्पल टू बघितलं होतं ग्राफ डीपली. ओके, त्यानंतर काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आणि काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या ग्राफच्या. फर्स्ट होतं आपलं लूप. लूप म्हणजे काय? की जेव्हा सपोज जेव्हा एखादा सर्कल असेल किंवा स्टार्टिंग किंवा एंडिंग टर्मिनल त्याचे सेम येत आहेत त्याला आपण लूप असं म्हणतो. ओके, नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण पॅरलल ऑर मल्टिपल एजेस. पॅरलल ऑर मल्टिपल एजेस म्हणजे काय? जेव्हा टू ऑर मोर एजेस असले तर त्यांचे सेम टर्मिनल व्हर्टायसेस जर असतील तर त्यालाच आपण पॅरलल ऑर मल्टिपल एज असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल बघितलं होतं आपण. त्यानंतर आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजे काय? असा एक व्हर्टेक्स ज्याची डिग्री 0 असते. आणि पेंडंट व्हर्टेक्स म्हणजे काय? असा एक व्हर्टेक्स ज्याची डिग्री 1 असते. ओके, त्यानंतर सिंपल ग्राफ म्हणजे काय? ग्राफ असा एक ग्राफ ज्याच्यात लूप किंवा पॅरलल एजेस नसतात त्याला आपण सिंपल ग्राफ असं म्हणतो. आणि कंपाऊंड ग्राफ म्हणजे काय? असा एक ग्राफ जो लूप किंवा पॅरल एजेस कंटेन करतो त्यालाच आपण कंपाऊंड ग्राफ असं म्हणतो. ओके, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण थोडासा ओव्हरव्ह्यू घेतला. त्यानंतर आता आपण सेकंड लेक्चर स्टार्ट करूयात. ओके, तर याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ग्राफ थेरी किंवा इतर सब्जेक्टची लेक्चर्स तुम्हाला मिळतील. ओके, लेट स्टार्ट नाव. तर आजचा जो टॉपिक आहे आपला फर्स्ट तो म्हणजे डायरेक्टेड ग्राफ. त्यालाच आपण डायग्राफ असेही म्हणतो. तर तुम्ही म्हणशाल दादा हे काय? तर बघा, आता ते स्टडी करूयात आपण आता. सपोज जी एक ग्राफ आहे, जी ग्राफमध्ये व्ही ऑफ ई म्हणजे जी ग्राफमध्ये काय व्ही म्हणजे व्हर्टेक्स आहे आणि ई म्हणजे एज आहे. तो काय कन्सिस्ट करतो? कन्सिस्ट ऑफ अ नॉन एम्प्टी सेट ऑफ व्हर्टायसेस व्ही अँड सेट ऑफ डायरेक्टेड एजेस ई. Each directed edge is associated with an order pair of vertices. तर लक्षात घ्या, जी नावाचा एक ग्राफ आहे आपल्याकडे तो काय कन्सिस्ट करतो? व्हर्टेक्स आणि एजेस कन्सिस्ट करतो. ओके, आणि तो एक काय नॉन एम्प्टी सेट ऑफ व्हर्टायसेस. नॉन एम्प्टी सेट ऑफ व्हर्टायसेस ऑफ व्ही म्हणजे काय? की त्याच्यात व्हर्टायसेस आहेत. ओके, त्यानंतर अँड सेट ऑफ डायरेक्टेड एजेस ई आणि त्याच्यात काही एजेस देखील आहेत. each directed edge is associated with an order pair of vertices. आणि प्रत्येक जी एज आहे ती एका पर्टिक्युलर व्हर्टाइसच्या ऑर्डर मध्ये पेअर केली. ओके, त्यानंतर द डायरेक्टेड एज असोसिएटेड विथ ऑर्डर पेअर u, v इज सेड टू स्टार्ट ॲट u अँड एंड विथ v. म्हणजे सपोज जर आपल्याकडे दोन पेअर्स आहेत u, v आता आपण कन्सिडर केलं तर u म्हणजे काय असतो? तर तुमचा स्टार्टिंग पॉईंट असतो, स्टार्टिंग व्हर्टेक्स असतो. आणि v काय असतो? तुमचा एंडिंग व्हर्टेक्स असतो. ओके, इथे काही एक्झाम्पल दिले, लक्षात घ्या. आता आपण जेव्हा प्रिव्हियस लेक्चर म्हणजे जे काही आपण एक्झाम्पल्स बघितले त्याच्यात आपण शो केलेलं नव्हतं इथे ॲरो वगैरे. ओके, या 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 एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता इथे काय ॲरो आहेत. ओके, ॲरो काय इंडिकेट करतात? ॲरो एजची डायरेक्शन इंडिकेट करतात. पहिले कसं होतं, जर V1 किंवा V2 जर व्हर्टेक्स असला तर मध्ये त्यांना कनेक्ट एक एज होते, एज असते, बरोबर. पण मात्र त्या एजला काही डायरेक्शन दिलेली नसते. म्हणजे त्याचं स्टार्टिंग व्हर्टेक्स कोणतं आहे आणि एंडिंग व्हर्टेक्स कोणतं आहे हे आपल्याला माहित नसतं. पण मात्र डायरेक्टेड ग्राफ त्यालाच आपण डायग्राफ असं म्हणतो. त्यात इथे दिलेलं असतं की स्टार्टिंग व्हर्टेक्स कोणता आणि एंडिंग व्हर्टेक्स कोणता. तर बघू शकता या ग्राफमध्ये फर्स्ट पॉईंट जो आता V1 जो व्हर्टेक्स आहे आणि V2 व्हर्टेक्स आहे. ओके, त्या दोघांना काय E1 एजने काय केलेले त्यांना कनेक्ट केलेले थोडक्यात. तर तुम्ही हा ॲरो बघू शकता. हा ॲरो कोणाच्या टुवर्ड्स आहे? V2 च्या. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही स्टार्टिंग पॉईंट V1 आहे आणि एंडिंग पॉईंट V2 आहे. ओके, या पद्धतीने. त्यानंतर V1 टू V4 जो व्हर्टेक्स आहे तिथे ॲरो तुम्ही बघू शकता. हा जो ॲरो आहे तो V4 कडे जातोय. म्हणजे स्टार्टिंग व्हर्टेक्स तुमचा V1 होता आणि एंडिंग व्हर्टेक्स तुमचा V4 आहे. ओके, याच पद्धतीने इतर देखील बाकी तुम्ही बघू शकता. ओके, प्रत्येक एजला डायरेक्शन दिलेली गिव्हन आहे त्यालाच आपण डायरेक्टेड ग्राफ असं म्हणतो. ओके, त्यानंतर सपोज अजून एक काही पॉईंट आहेत. लेट V बी ए व्हर्टेक्स इन अ डायग्राफ G. ओके,
सपोज V जर आपण एक वर्टेक्स कन्सिडर केला डायग्राफ G मध्ये, तर द इन डिग्री ऑफ वर्टेक्स V इज डिनोटेड बाय डिग्री, हा इथे डॅशने हा मायनस साइन आहे. ओके, मायनस ऑफ V. थोडी ते लिहिताना म्हणजे टाईप करताना इथे मायनस साइन वरती लिहिलेली आहे, लक्षात घ्या तुम्ही. इज द नंबर ऑफ एजेस विथ V अँड ॲज देअर टर्मिनल वर्टेक्स. ओके, 1 मिनिट. ओके, तर बघू शकता तुम्ही आता नंबर ऑफ एजेस विथ V ॲज देअर टर्मिनल वर्टेक्स. तर बघा आता इन डिग्री ऑफ वर्टेक्स V इज म्हणजे काय? इन डिग्री म्हणजे काय? असे एक डिग्री की ती टुवर्ड्स कशाला येते टुवर्ड्स. आता सपोज हा जो V1 वर्टेक्स आहे, याच्याकडे येताना एक एज दिसते का? नाही. ओके, तर इथे इन डिग्री नाही आहे, तर फक्त इथे काय आहेत आउट डिग्री आहेत. सपोज नेक्स्ट पॉईंट काय तुमचा, द आउट डिग्री ऑफ V इज डिनोटेड बाय डिग्री प्लस प्लसचं साईन इथे वरती द्यायचं आणि मध्ये ब्रॅकेटमध्ये आपण V घेतला. ओके, बघूयात अजून पुढे. आणि एक नोट आहे, लूप ॲट वर्टेक्स कॉन्ट्रीब्यूट 1 टू बोथ द इन डिग्री अँड आउट डिग्री ऑफ द वर्टेक्स. सपोज जर एखादा जर तुमच्याकडे एखादा लूप असेल, तर तो लूप काय कन्सिडर करतो, तर तुम्ही त्या लूपला इन डिग्री मध्ये पण कन्सिडर करायचे आणि आउट डिग्री मध्ये देखील कन्सिडर करायचे, म्हणजे 1 पॉईंट दोघांकडे जातील. ओके, नेमकं मी ते एक्झाम्पल घेतलेलं नाही, पण पुढच्या लेक्चरमध्ये मी नक्की ते एक्झाम्पल घेईन. ओके, मला शो करण्यासाठी. सपोज आता हे जे एक्झाम्पल होतं तेच तेच घेऊ आता आपण. तर याच्यात आपल्याला इन डिग्री आणि आउट डिग्री फाइंड आउट करायची, म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होईल की नेमके थेरीमध्ये काय होतं. तर बघू शकता तुम्ही आता डिग्री ऑफ V1 जर घेतलं तर डिनोट करण्याची काय आहे. सपोज आपण त्याचा फॉर्म्युला म्हणजे त्याला कसं डिनोट करतो, डी द्यायचा किंवा डिग्री द्यायचं रेस टू मायनस आणि ब्रॅकेटमध्ये V1 म्हणजे जो काही वर्टेक्स असेल त्याचा नंबर त्याचं लेटर लिहायचा. ओके, इज इक्वल टू. आता बघू शकता V1 जो वर्टेक्स आहे याच्याकडे एखादा ॲरो येतोय का बघूया. नाही, तर त्याची इन डिग्री काय येईल 0 येईल. डिग्री ऑफ V2 म्हणजे V2 कडे बघा, V2 कडे येते का एखादी एज, ही पण नाही. येस, हे बघ E5 एज आहे ती V2 कडे येते 1. परत E6 एज देखील V2 कडे जाते 1 2. आणि V1 जी E1 जी डिग्री आहे ती पण V2 कडे जाते, म्हणजे 1 2 3. टोटल इन डिग्री किती झाले V2 च्या 3, तर आपण तिथे 3 लिहिलं. ओके, एकदम सिंपल आहे. त्यानंतर डिग्री ऑफ इन डिग्री ऑफ V3 काय, V3 कडे किती ॲरोज येत आहेत, E2 एज येते एक, फक्त एकच दिसते. ओके, तर आपण इथे इथे एक. त्यानंतर इन डिग्री ऑफ V4 बघू शकता, V4 कडे किती ॲरोज येत आहेत, E4 E7 आणि E3, म्हणजे किती टोटल 3 आहेत. मग आपण इथे 3 लिहिणार. आफ्टर दॅट इन डिग्री ऑफ V5 किती आहेत, 1 E3 आणि E9, फक्त म्हणजे किती, फक्त 2 इन डिग्री येत आहेत. आणि हा जो V6 जो वर्टेक्स आहे तर त्याला काय 0 आहे, त्याच्याकडे एकही एज पास नाही होते, म्हणजे त्याची डिग्री काय 0 आहे. ओके, आफ्टर दॅट आउट डिग्री बघूयात. आउट डिग्री कसं डिनोट करतो आपण, डिग्री लिहायची रेस टूला प्लस साईन आणि ब्रॅकेटमध्ये वर्टेक्सचं नाव किंवा ज्याने आपण डिनोट करतो ते लिहायचे ब्रॅकेटमध्ये. आफ्टर दॅट आता बघा आउट डिग्री V1 ची काय बघू शकता तुम्ही आता. तर म्हणजे V1 पासून किती एजेस लांब जात आहेत ॲरो बघायचा फक्त. तर E1 आणि E4 म्हणजे 2 आउट डिग्रीज आहेत. V2 च्या किती आहेत, E2 आणि E7 म्हणजे 2 डिग्रीज आहेत, 2 आउट डिग्रीज आहेत. V3 च्या किती डिग्रीज आहेत आउट, इथे एजला नाव दिलेलं नाही, सपोज कन्सिडर करा की 10 असेल तो 1 2 म्हणजे किती 2 आउट डिग्री जात आहेत. आउट डिग्री ऑफ V4 बघू शकता तुम्ही, E6 E5 आणि E9 म्हणजे किती झाल्या तुमच्या आउट डिग्री 3 झाल्या. आफ्टर दॅट आउट डिग्री ऑफ V5 मधनं एकही जात नाही, त्यामुळे काय 0 येईल आणि डिग्री ऑफ V6 इज 0. ओके, मला तरी वाटतं हे एक्झाम्पल तर तुम्हाला एकदम डिटेल आयडिया आली असेल की आपण डायरेक्टेड ग्राफ कशाला म्हणतो. ओके, डायरेक्टेड ग्राफ म्हणजे काय असतो, जो की डायरेक्शन शो करतो एजची. आणि एक्झाम्पलही बघितलं आपण इन डिग्री आणि आउट डिग्री म्हणजे काय. फक्त एक नोट लक्षात घ्या, जेव्हा एक पर्टिक्युलर जर लूप असेल, सपोज इथे जर लूप असेल सपोज जर आता इथे तुमचा V1 वर्टेक्स आहे, ती जर आपण लूप ड्रॉ केली, कन्सिडर करा. ओके, एक सर्कल आहे. ओके, कन्सिडर करा आता. तर याच्यात V1 ची जर आता आउट डिग्री इन डिग्री काय आलेली 0 आहे,
पण मात्र लूपच्या केसमध्ये काय घ्यायची, सॉरी ओके, लूपच्या केसमध्ये काय घ्यायची, 1च घ्यायची. ओके, म्हणजे इन डिग्री साठी पण लूपला 1 कन्सिडर करायचंय आणि आउट डिग्रीला देखील लूपला 1 कन्सिडर करायची. ओके, आलं का लक्षात? सपोज आता इन डिग्री आता V1 ची इथे तुमची 0च्या ऐवजी इथे 1 येईल बिकॉज देर इज अ लूप. आणि आउट डिग्री V1 ची जी आउट डिग्री असेल तर ती काय येईल, तुमची 2 आहे ना, तर तिथे एक अजून एक इन्क्रीज होऊन जाईल, म्हणजे इथे तुमची 3 येईल जर तिथे जर लूप असला तर. ओके, लक्षात घ्या. ओके, आता मला तरी वाटतं हा टॉपिक क्लिअर झाला असेल. नेक्स्ट टॉपिक इज ऍडजन्सी अँड इन्सिडेंट. ओके, ऍडजन्सी आणि इन्सिडन्स म्हणजे काय, लक्षात घ्या. तर बघा, हे जे गिवन एक्झाम्पल आहे याच्यात तुम्ही बघू शकता हा एक काय ग्राफ आहे. ओके, तर यात तुम्ही बघायचंय, सर्वात पहिल्यांदा मला सांगा ऍडजसंट म्हणजे काय. ओके, ऍडजसंट म्हणजे काय, पण मात्र मला तरी वाटतं नोट मध्ये आहे का लिहिणं राहून गेलं आहे. ऍडजसंट पेअर्स म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल ऍडजसंट म्हणजे काय लक्षात घ्या. ऍडजसंट मीन्स आता A1 आणि A2, ओके, आणि ही E1 एज आहे. E1 एजचं एक टोक काय तुमचं A वर्टेक्स आहे आणि एक टोक काय तुमचं B वर्टेक्स आहे. ओके, म्हणजे ऍडजसंट म्हणजे A आणि B काय झाले तुमचे ऍडजसंट पेअर झाले. ओके, त्याच पद्धतीने ए कॉमा बी ही एक ऍडजसंट पेअर झाली. त्यानंतर बी कॉमा सी ही देखील एक ऍडजसंट पेअर झाली. सी कॉमा डी पण ऍडजसंट पेअर झाली आणि डी कॉमा बी पण ही ऍडजसंट पेअर झाली. पण मात्र डी कॉमा ए ही ऍडजसंट पेअर येणार नाही, कारण की ते लांब आहे. ओके, डी ला जवळ कोणता आहे, बी आहे. जवळ म्हणजे जॉईन करतोय बी, त्यामुळे डी आणि बी ची डी कॉमा बी ही एक तुमची ऍडजसंट पेअर आहे. ओके, इथे नोट मध्ये लिहिणं राहून गेलं, सॉरी अबाउट दॅट. ओके, तर एक लक्षात घ्या, त्याला आपण ऍडजसंट पेअर असं म्हणतो. आता ऍडजन्सी म्हणजे काय कळालं तुम्हाला. आता इन्सिडन्स म्हणजे काय लक्षात घ्या. ए आणि बी जो वर्टेक्स आहे त्याच्यात इन्सिडंट काय आहे, E1 जी एज आहे ती इन्सिडंट आहे. बघा इथे 3 मध्ये देखील लिहिलेले एज एज E1 इज इन्सिडंट ऑन वर्टायसेस A and B. ओके, याच पद्धतीने एज E2 इज इन्सिडंट ऑन वर्टायसेस B and C. Age E3 is incident on vertices D and C. Age E4 is incident on vertices B and D or D and B लिहू शकता. ओके, या पद्धतीने एकदम सोपा टॉपिक होता हा. Suppose two vertices U and V in a graph G are called adjacent in G. Okay, if U and V are the end points of an edge E, such edge E is called incident with vertices U and V. ओके, तर थेरी मध्ये देखील तेच लिहिलेले. सपोज जर यू आणि व्ही जर तुमचे वर्टायसेस असतील, ओके, तर इफ यू अँड व्ही आर द एंड पॉइंट्स ऑफ एन एज ई, एज चे जर ए पॉइंट जर असतील, सपोज यू किंवा व्ही कोणताही एक एज पॉइंट असू शकतो, तर जो ई असतो तो तुमचा काय असतो, इन्सिडेंट असतो यू आणि व्ही वरती. ओके, एकदम सोपा टॉपिक होता हा. नेक्स्ट म्हणजे काय, डिग्री ऑफ द वर्टेक्स. व्हॉट इज मीन बाय द डिग्री? The degree of a vertex V in an undirected graph G of V, E is the number of edges incident with it and denoted by D of V. ओके, म्हणजे काय, तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये देखील एक टॉपिक तुम्हाला समजण्यासाठी मी ते घेतलेलं होतं, म्हणजे काय पेंडेंट वर्टेक्स आणि एक आय थिंक पेंडेंट वर्टेक्स होता. ओके, तर वर्टेक्सच्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं डिग्री म्हणजे काय. लक्षात घ्या, सपोज एक पर्टिक्युलर वर्टेक्स असेल, आता हा ए वर्टेक्स एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या. आता हा जो ए वर्टेक्स आहे त्याच्यात किती एजेस पास होत आहेत, एक एज पास होते, तर वर्टेक्स एज डिग्री काय झाली तुमची 1 झाली. ओके, सपोज जर एक रॅन्डम जर तुम्ही घेतला, हा डी घेतला, डी वर्टेक्स, त्याच्यात किती एजेस पास होत आहेत, 1 2 3, तर काय 3 त्याची काय झाली डिग्री झाली. ओके, डिग्री ऑफ वर्टेक्स डी इज 3. ओके, त्याला डिग्री ऑफ द वर्टेक्स म्हणतो आपण. आणि सपोज आता हा जो सी आहे, नोट मध्ये एकदा नोट वाचा, the loop at the vertex V contributes 2 degree of V. आता एक पर्टिक्युलर वर्टेक्स असेल, कोणताही वर्टेक्स असो, जर तो त्याच्यात जर लूप जर लाय करतोय, तर तो लूप काय असतो, त्या लूपला 2 नंबर कन्सिडर करावा लागतो.
म्हणजे काय, आता हा जो सी व्हर्टेक्स आहे याच्यातनं किती एजेस पास होत आहेत, 1 2, आणि हा एक लूप आहे, तर याचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट तोच होतो, म्हणजे 1 2, आणि लूपला दोन कन्सिडर करायचे, म्हणजे काय 3 आणि 4, म्हणजे जो व्हर्टेक्स जर तुमचा सी आहे त्याची डिग्री काय 4 येते. ओके, लक्षात आलं ना. लूप लूपला काय कन्सिडर करायचंय 2, लूपची डिग्री काय असते, नेहमी 2 असते, नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून लूपची डिग्री 2 आणि ह्या दोन एजेस पास होत आहेत, म्हणून 2 + 2 = 4. देन द डिग्री ऑफ सी व्हर्टेक्स इज 4. ओके, तर सोल्युशन मध्ये बघा, द डिग्रीज ऑफ द गिवन वर्टेक्स आर डिग्री ऑफ ए काय येते 1 येते, डिग्री ऑफ बी आता चेक करा किती एजेस पास होत आहेत, 1 2 3 4 आणि 5. तर डिग्री ऑफ बी इज 5. त्यानंतर डिग्री ऑफ सी, आता तुम्हाला सांगितलं लूपला 1 2 कन्सिडर करायचे, देन एज इज 3 आणि 4, डिग्री ऑफ सी इज 4. डिग्री ऑफ डी व्हर्टेक्स काय ते 1 2 3. ओके, आणि आणि आता हा ई आहे. ओके, डिग्री ऑफ ई व्हर्टेक्स काय ते 1 2 3, डिग्री ऑफ ई व्हर्टेक्स इज 3. ओके, एकदम सोपा पॉइंट होता हा डिग्री ऑफ द व्हर्टेक्स. आफ्टर दॅट इथं तुमचा टॉपिक जो की म्हणजे डिग्री ऑफ ग्राफ. ओके, 1 मिनिट. आता जो तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे त्याचं नाव आहे डिग्री ऑफ ग्राफ. तर द सम ऑफ द डिग्रीज ऑफ ऑल द व्हर्टायसेस ऑफ ग्राफ जी इज कॉल्ड डिग्री ऑफ ग्राफ. म्हणजे काय, एकदम सोपा टॉपिक हा देखील. जे तुम्ही डिग्री फाइंड आउट केल्या ना त्यांची टोटल सम म्हणजे काय असतं तुमचं डिग्री ऑफ ग्राफ. प्रिव्हियस टॉपिक का होता डिग्री ऑफ व्हर्टेक्स, तर त्या टोटल जेवढ्या व्हर्टेक्स असतील त्यांची जर आपण सम घेतली तर ती काय असते डिग्री ऑफ ग्राफ असते. सपोज ओके, हेच एक्झाम्पल घेतलेले. ओके, प्रिव्हियस एक्झाम्पल घेतलं होतं मी, त्याची डिग्री आपण फाइंड आउट केल्या, त्यानंतर डिग्री ऑफ ग्राफ काय करायचे, डिग्री ऑफ सपोज या ग्राफला आपण जी नाव कन्सिडर केलं, देन डिग्री ऑफ जी इज इक्वल टू, ओके, डिग्री ऑफ जी ग्राफ इज इक्वल टू डिग्री ऑफ ए प्लस डिग्री ऑफ बी, डिग्री ऑफ ए प्लस डिग्री ऑफ बी प्लस डिग्री ऑफ सी प्लस डिग्री ऑफ डी प्लस डिग्री ऑफ ई व्हर्टेक्स इज इक्वल टू डिग्री ऑफ ए काय 1 आहे म्हणून आपण हा 1 घेतला, डिग्री ऑफ बी काय 5, डिग्री ऑफ सी काय 4, आणि डिग्री ऑफ डी काय 3, आणि डिग्री ऑफ ई आहे 3. हे सर्वांची ऍडिशन करायची, ती काय ते 5 + 1 6, 6 + 4 10, 10 + 3 13, 13 + 3 इज इक्वल टू 16. then the 16 is the degree of graph G. ओके, एकदम सिंपल टॉपिक होते आजचे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं ओव्हरव्ह्यू घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल डायरेक्टेड ग्राफ म्हणजे काय हे बघितलं आपण, की असा एक ग्राफ ज्याच्यात डायरेक्शन मेन्शन केलेली असते एजची. त्यानंतर काही आपण एक्झाम्पल बघितले इन डिग्री आणि आउट डिग्री, त्यानंतर ऍडजन्सी आणि इन्सिडन्स, त्यानंतर डिग्री ऑफ द व्हर्टेक्स टॉपिक चेक केला आपण, त्यानंतर डिग्री ऑफ ग्राफ. ओके, देन आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघूयात. Thanks for watching. If you like this lecture, please like, share and subscribe our channel. Okay.